नीट 2025 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे. खालील आकृतीमध्ये बिंदू ए बी सी हे अनुक्रमे बाजू PQ, बाजू QR आणि बाजू PR चे मध्यबिंदू आहेत. एक त्रिकोण दिलेला आहे PQR. आता या त्रिकोणामध्ये A हा PQ या बाजूचा मध्यबिंदू आहे. QR या बाजूचा मध्यबिंदू B आहे आणि PR या बाजूचा मध्यबिंदू C आहे. एवढं सांगितलेलं आहे. आता पुढे काय सांगितले बघूया. तसेच बिंदू LMN हे अनुक्रमे बाजू AC, AB आणि BC चे मध्यबिंदू आहेत. आता हा बाहेरचा त्रिकोण आहे. बाहेरच्या त्रिकोणाचा हे सगळे मध्यबिंदूंनी हा मधला त्रिकोण तयार झालेला आहे. तसंच आता बाजू AB चा मध्यबिंदू M आहे. बाजू BC चा मध्यबिंदू N आहे. बाजू AC चा मध्यबिंदू L आहे आणि LMN नी पण एक त्रिकोण तयार केलेला आहे. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे. जर PQR च्या बाजू PQR च्या बाजू दिलेल्या आहेत त्यांनी बाजूंची लांबी दिलेली आहे. PQ ची किती दिलेली आहे. PQ बरोबर 15.5 एका बाजूची लांबी आहे. दुसऱ्या बाजूची 12.7 आहे. तिसऱ्या बाजूची 9.4 आहे. तर आपल्याला त्रिकोण LMN ची परिमिती काढायची आहे. आपल्याला फक्त हा बाहेरच्या त्रिकोणाची बाजूंची लांबी दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण बाहेरच्या त्रिकोणाची परिमिती आरामात काढूया. त्रिकोण PQR ची परिमिती आपल्याला काढता येईल या बाजूंच्या लांबीवरून. मग आता या मधल्या त्रिकोणाची परिमिती कशी काढायची. तर आता आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की ज्या वेळेस त्रिकोणाच्या बाजूंच्या मध्यबिंदूचा त्रिकोण तयार केला असेल तर त्या मधल्या त्रिकोणाची ही परिमिती ही बाहेरच्या त्रिकोणाच्या अर्धी असते. ठीक आहे. म्हणजे त्रिकोण PQR ची जी परिमिती निघेल त्याच्या अर्धी या त्रिकोणाची परिमिती असेल. या त्रिकोणाच्या परिमितीच्या अर्धी या त्रिकोणाची परिमिती असेल. PQR ची परिमिती आपण काढू शकतो. PQR ची परिमिती आपल्याला लांबी दिलेली आहे. PQ ची लांबी दिलेली आहे, QR ची लांबी दिलेली आहे, PR ची लांबी दिलेली आहे. आधी आपण PQR ची परिमिती काढूया. ठीक आहे. यांची बेरीज करू. त्रिकोण PQR ची परिमिती किती निघालेली आहे. 37.6 निघालेली आहे. आता त्रिकोण PQR च्या परिमितीवर आपण त्रिकोण ABC ची परिमिती काढूया. कशी काढायची तर या त्रिकोण PQR च्या परिमितीला काय करायचं 2 ने भागायचं. 2 2 17 आलं 2 8 16 एक इथे दशांश आहे 2 8 16. आता ही निघाली त्रिकोण ABC ची परिमिती. आता त्रिकोण LMN ची परिमिती कशी काढायची तर ABC च्या परिमितीला 2 ने परत भागायचं. 18.8 भागिले 2 करू. 92 18 1 आणि 8 9.4 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4 ठीक आहे. पुढचं गणित हे आहे. आता इथे x अधिक 1 नी x raised to 57 प्लस 57 ला भागल्यास येणारी बाकी किती येते असं विचारलेलं आहे. तर आता हे जे गणित आहे ते आहे श्रेष्ठ सिद्धांतावरचं. म्हणजे जेव्हा आपण कोणत्याही f(x) ला जर x अधिक a नी जर भागतो त्यावेळेस त्याची बाकी f(-a) येते. ठीक आहे. आता हे f(x) म्हणजे काय तर फंक्शन असतात. ठीक आहे. याला आपण f(x) हे फंक्शन आहे. f(x) x चा घातांक 57 अधिक 57 म्हणजे ते आपलं फंक्शन आहे. तर याला जर आपण x अधिक a म्हणजे x अधिक 1 ठीक आहे हे भागलं तर आता बाकी किती येणार आहे f(a). आता इथे a ची किंमत किती आहे. a बरोबर इथे 1 आहे. म्हणजे -1 बरोबर -a बरोबर -1 होईल. ठीक आहे. म्हणजे मग बाकी आपण f(-a) काढायचं आहे. f(x) x च्या जागी फक्त -a ठेवायचं. ठीक आहे. आता f(x) आपले किती आहे. f(x) बरोबर आहे x चा 57 अधिक 57 आहे. आता याच्या जागी फक्त a ची किंमत ठेवायची. x बरोबर -a बरोबर -1 आहे.
वजा 1 चा 57 घातांक अधिक 57 म्हणजे 57. तर वजा 1 चा घातांक विषम आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू वजा 1 येईल. ठीक आहे. जर 56 असतं 56 असतं तर अधिक 1 आली असती व्हॅल्यू. ठीक आहे. अधिक 57 57. तर वजा 1 अधिक 57 बरोबर 56 येईल. अधिक वजा वजा होईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचं लागेल. 56 याचं उत्तर आहे. ठीक आहे.